नमस्कार शेतकरी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आपण बघत आहोत की बुधवार 24 तारखेचा हवामानाचा अंदाज आपण बघणार आहोत. कोणत्या भागामध्ये कशा प्रकारे वातावरण असणार आहे ते आपण बघणार आहोत. तर सकाळ ते दुपारपर्यंतचं वातावरण कसं राहील त्याचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि तुमच्या भागामध्ये पावसाची हालचाल कशी राहील तेही तुम्ही नक्कीच जाणून घ्या. आपण बघणार आहोत की कोणत्या भागांमध्ये कशा प्रकारे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता नाशिक, मुंबई, पुणे, जयगड, सांगली, सोलापूरमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळते. त्याचबरोबर बेळगाव, तर हा जो ठिकाण आहे जालना, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, जळगाव, नंदुरबार, सुरत, तर हा जो भाग आहे तर हा भाग आपण बघणार आहोत. याच्या पलीकडेही अजूनही आपल्याला जसे जसे भाग दिसतील आपण ते बघणार आहोत. तर सकाळी 8 ते आपण जर जाणून घेतलं तर 10-11 पर्यंतचा हवामानाचा अंदाज कसा राहील ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण बघतोय सगळ्यात पहिले आपण बघू शकतो की कोणत्या भागामध्ये कसं वातावरण आहे ते आपण बघणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता मुंबईमध्ये तुम्हाला जर बघायला जर ठरलं तर मुंबईमध्ये मुसळधार पावसाची शक्यता दाखवली जात आहे. मुसळधार पाऊस हा नक्कीच पडणार ही मात्र दाखवली जात आहे. तर तुम्ही बघू शकता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, इकडे जर बघितलं तुम्ही तर वसई विरार, त्याचबरोबर उरण, अलिबाग, पेण, कर्जत, लोणावळा, तर इकडे त्याचबरोबर नागोठणे, तर हा जो भाग आहे तर या भागामध्ये पाऊस हा चांगल्या प्रकारे पडतोय. तुम्ही बघू शकता इकडे अजून जर तुम्हाला बघायचं ठरलं तर तुम्ही इकडे ठाणे, कल्याण, डोंबिवली, कुळगाव, बदलापूर, अजून मीरा भाईंदर, वसई विरार तर आपण मगाशी बघितलं. तर हा जो भाग आहे ना तर या भागामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. तर मित्रांनो अजून आपण काही भाग जो आहे आपला तोही आपण बघू शकतो की कोणत्या भागामध्ये किती कशा प्रमाणे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे ते. तर सगळ्यात आता बघणार आहोत आपण नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामध्ये बुधवारी सकाळी 8 वाजेच्या नंतर कसं हवामान राहील ते बघूया. तर नाशिकमध्ये पूर्णतः कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर नाशिकचा अजून जो काही भाग आहे तर कोणत्या कोणत्या भागांमध्ये पाऊस आहे ते आपण बघूया. तर तुम्ही बघू शकता आपल्या नाशिकचा जो भाग आहे की त्र्यंबक, घोटी, तर या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सकाळच्या याच्यामध्ये दाखवला जातोय पेठमध्ये. त्याचबरोबर दिंडोरी तर पूर्णतः कोरडी दाखवली जात आहे. निफाडमध्ये ओझर, पिंपळगाव, बसवंत, जोपूळ, त्याचबरोबर वणी, इकडे खेरवाडी, धोडंबे, परसूल हा जो भाग आहे तर या भागामध्ये आपल्याला पूर्णतः वातावरण कोरडं बघायला मिळतंय. तर घोटीमध्ये तुम्हाला वातावरण बघायला मिळणार आहे कारण की घोटीमध्ये पाऊस दाखवला जातोय. त्याचबरोबर अजून काही जो भाग आहे तो काही कोरडा तर काही ओला भाग म्हणजे पाऊस हा आपल्याला दिसतोय. सिन्नरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. संगमनेरमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दाखवला जातोय. अकोल्यामध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर इकडे तुम्ही जर बघितलं तर शहापूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. शहापूरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस हा पडू शकतो. उल्हासनगरमध्ये पाऊस जास्त प्रमाणात पडू शकतो. मुरबाड, त्याचबरोबर कर्जत, लोणावळा, इकडे पेण ह्या भागामध्ये जो आहे तर या भागामध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला पाऊस बघायला मिळतोय. तुम्ही इकडे बघू शकता पुण्याचा जर काही भाग बघितला तर पुण्यामध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला दाखवला जातोय. तर तुम्ही बघू शकता खडकी, पिंपरी चिंचवड, आळंदी, इकडे तुळापूर, वाघोली, त्याचबरोबर कोरेगाव, तळेगाव, धोडंबे, मुखई, केदूर, त्याचबरोबर सेल, पिंपळगाव, चाकण, खेड, त्याचबरोबर पारगाव, तरसेखेड, तर आपण मंचर बघू शकता तुम्ही. मंचर जो भाग आहे ना आपला तर त्याचबरोबर घोडेगाव, नारायणगाव बघू शकता, नारायणगाव, कळंब, बोरी, बुद्रुक, बेल, आळेफाटा, इकडे बोटा, अक्कलपूर, त्याचबरोबर घारगाव, तर हा जो ओतूर, जुन्नर, तर हा जो भाग आहे या भागामध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दाखवला जातोय. आपण बरीचशी गावं बघितली की त्या गावांमध्ये आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर जर मित्रांनो तुम्ही जर अहिल्यानगरचा जर काही भाग बघितला तर तुम्ही अहिल्यानगरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता
अहिल्यानगर मध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली जात आहे. 24 तारखेला सकाळपासून वातावरणामध्ये बदल असणार आहे. तर आपण 11 वाजेपर्यंतचा हवामान बघणार आहोत. तर सकाळी 8 ते 10 पर्यंत अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तुम्ही बघू शकता. तर हे बघा, तुम्ही आता आपण याच्यामध्ये जर बघतोय तर अहिल्यानगर मधील आपण जर काही गावं बघितली तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये सास, इकडे वाकी, देवगाव, सेंदी, धनगरवाडी, त्याचबरोबर लोहारे, मिरी, कोशपुरी, खोसपुरी. तर हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला अहिल्यानगरचा मुसळधार पाऊस तुम्हाला बघायला मिळतोय. तर अहिल्यानगरचा अजून कोणत्या भागात कसा पाऊस राहील ते तुम्हाला सांगू शकते. तर देहरे, त्याचबरोबर उमरे, सोनई, इकडे घोडेगाव, अजून जर बघायचं ठरलं तर उमरे, आपण बघू शकतो उमरे, राहुरी, मुसळवाडी, देवळाली प्रवरा, कनगर, त्याचबरोबर कोल्हार, बेलापूर, कान्हेगाव. ठीक आहे, कान्हेगाव तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर पाचेगाव, मांजरी, वाटपूर, टाकळीभान, खोकर, कमळपूर, खानपूर, इकडे जर बघितलं तर ब्राह्मणगाव, श्रामपूर, राजुरी, मोरेवाडी, तुम्ही इकडे बघू शकता लोणी, लोहारे, अश्वी, त्याचबरोबर शिर्डी, राहता, एकरुखे, जळगाव, चांगदेवनगर, जाफराबाद, लाखलगाव, पोहेगाव खुर्द, कोपरगाव, त्याचबरोबर भोजडे, आपेगाव, भौर, म्हस्की. तर हा जो भाग आहे तर या भागामध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तर मित्रांनो, आपण बघितला अहिल्यानगर मधील काही भाग. आता जर तुम्ही बघितलं इकडे तर पाटोदा, त्याचबरोबर शूर कसारे, बीड, त्याचबरोबर इकडे वाडवणी, रामपुरी. तर हा जो भाग आहे तर ह्या भागांना रेड अलर्ट दिला जाऊ शकतो, कारण की या भागामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा पडणार आहे. या भागामध्ये 2 ते 3 तास नक्कीच मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता ही गावं सांगितली म्हणजे याच गावांमध्ये पडणार असं नाही, पण या भागामध्ये नक्कीच एवढ्या प्रमाणामध्ये पाऊस हा नक्कीच पडणार आहे. कारण की बीड, शिवरकसाळे, त्याचबरोबर पाथर्डी, भगूर, पैठण हा जो छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे तर या भागामध्ये मुसळधार 3 ते 4 तासाचा मुसळधार पाऊस हा नक्कीच बरसू शकतो. याचबरोबर तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा बघितला, आता आपण बघू शकतो की चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, बोदवड, इकडे जर तुम्ही बघितलं तर अंमळनेर, धुळे. तर या भागांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर मालेगाव मध्ये सुद्धा काही कोरडं तर काही ढगाळ वातावरण राहील. सटाणा, साक्रीमध्ये कोरडं वातावरण राहणार आहे. नंदुरबार मध्ये सुद्धा कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. आता आपण इकडे बराचसा भाग बघितला. आता आपण अजून गोष्टी बघितल्या जर ठरलं तर सातारा, ईश्वरपूर, कोल्हापूर, सांगली या भागांमध्ये आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर बेळगाव, इकडे जर बघितलं तुम्ही कुचकडे, पणजी, कारवार या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या भागांमध्ये सकाळपासून तर 10 ते 11 पर्यंतचं जे हवामान आहे ते आपण बघितलेलं आहे. तुम्ही बघू शकता सोलापूर, सांगली, इकडे नांदेड, हैदराबाद. तर हा जो भाग आहे आपला अमरावती, नागपूर, त्याचबरोबर नंदुरबार, अहमदाबाद, सुरत हा जो भाग आपण बघितला तर या भागांमध्ये काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, तर काही भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये पाऊस हा आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर मित्रांनो, आपण 24 तारखेचा आपण सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर मित्रांनो, त्यानंतर काय हवामान असणार आहे आणि संध्याकाळपर्यंत पावसाचे आणि हवामानाचे काय अपडेट्स असणार आहेत ते जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघताय नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.